भावनिक उद्रेक. नमस्कार, मी आरती. आपल्या सर्वांचं ब्लीस ऑफ माइंड विथ आरती या आपल्या कुटुंबामध्ये मी मनापासून स्वागत करते. भावनिक उद्रेक म्हणजेच इमोशनल ट्रिगर्स. दैनंदिन आयुष्यामध्ये असे बरेचसे दिवसभरामध्ये काही ना काहीतरी भावनिक उद्रेक होत असतात आणि कुठे ना कुठेतरी आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा उद्देश हा नकारात्मकच असतो. कारण सवय झाली प्रत्येक गोष्टींकडे नकारात्मकतेने बघायची. पण खरं तर हे जे इमोशनल ट्रिगर्स आहेत किंवा भावनिक उद्रेक आहेत तेच कुठे ना कुठेतरी आपल्याला आपलं शरीर म्हणा, आपल्या भावना म्हणा, आपलं मन म्हणा हे हील करण्याची, बरं करण्याची संधी देत असते. आणि नक्कीच त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघणं फार गरजेचं आहे. जेव्हा एखादी चुकीची भूतकाळातील घटना जी आपल्या दृष्टीने चुकीची आहे, कदाचित ती समोरच्याच्या दृष्टीने चुकीची नसेलही, पण आपले जे काही बिलीफ आहेत, आपल्या ज्या काही धारणा आहेत त्यानुसार एखादी घटना जर आपल्याला चुकीची वाटत असेल तर ती घटना अचानक एखाद्या वेळेला, एखाद्या क्षणी किंवा आत्ता या क्षणामध्ये जर मला आठवते तर त्या क्षणी माझ्या भावनांचा उद्रेक होतो आणि मग त्याच्या रिलेटेड ज्या काही भावना मी आत्तापर्यंत विचार करून ठेवल्यात, जे काही विचार मी आत्तापर्यंत मांडून ठेवलेत किंवा संचयित केलेले आहेत ते सगळे बाहेर येतात आणि कुठे ना कुठेतरी काही मिनिटासाठी, काही सेकंदासाठी किंवा काही तासासाठी, क्षणांसाठी मी त्याच्यामध्ये गुरफटली जाते. पण नक्कीच हे जे काही भावनिक उद्रेक होत आहेत त्याचा जर दुसऱ्या साईडने म्हणजे कॉईनचा दुसरा अँगल जर आपण विचार केला, नाण्याची दुसरी बाजू, तर नक्कीच हा आहे की त्याच ठिकाणी बसून कुठे ना कुठेतरी त्याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे. आणि या चिंतनातनं सारखा तुम्ही ज्याचा वापर जितका कराल त्यातनं बाहेर पडणं म्हणजे हील होणं किंवा त्या गोष्टीची जी अटॅचमेंट आहे आणि जी काही नकारात्मकतेचा उद्रेक होत असतो त्या गोष्टीतनं बाहेर पडणं सोपं होतं. त्यामुळे असे काही तुमचे इमोशनल ट्रिगर्स असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो इतरांपर्यंत पोचवा. नक्कीच लाईक करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद. तुमचा दिवस आनंदाचा जाओ.